शाळा चालू जर कोणी चालू केली असेल तर ती त्या पुढे दाम्पत्याने चालू केली, बरोबर आहे. म्हणून आपण हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा असतो, छोटेखानी जरी असला तरी या महापुरुषांच्या कार्यातून त्यांच्या चरित्रातून आपण काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सध्या तुम्हाला माहित आहे मार्गशीर्ष महिना चालू आहे, दर गुरुवारी म्हणजे ज्या सावित्रीबाईंनी आपल्यासाठी केलं तिला आपले लोक विसरून गेलेले आहे, बरोबर आहे की नाही. आता स्त्रिया थोड्या भावनिक असतात, आध्यात्मिक असतात. स्त्रियांनी जरूर ते काय व्रत करायचे करावं, तो पुस्तकं सावित्रीबाईचे वाटायला पाहिजे की नाही, पुस्तकं जिजाऊचे वाटायला पाहिजे. आता मी ज्या खेड्यामध्ये शिक्षक आहोत, ढोकळा गाव म्हणजे छोटंसं गाव आहे, 5-6 वर्ष त्यांना सांगल्यानंतर यावर्षी पुढे त्यांनी आता या महानायकांची पुस्तकं वाटणार आहे ज्या वैभवलक्ष्मीच्या व्रताची. तर आपण आपल्यामध्ये तेवढा बदल द्यायला काही हरकत नाही. शिक्षणाची खरी देवता कोणी नसून त्या सावित्रीबाई आहे. यामध्ये स्त्रियांचं जीवन अतिशय कष्टमय होतं. आपल्याला आपण वाचलं असेल की नवरा मेला की सती जायचं किंवा मग स्त्रियांची केस काढून त्यांना विद्रुप करायचं. निर्णयाचा अधिकार नव्हता, तिला कुठल्याही प्रकारचं संपत्तीचा अधिकार नव्हता, तिला स्वायत्त नव्हतं, तिला कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही चांगल्या निर्णय घेता येत नव्हता. अशा प्रकारे अनेक अडचणी त्यावेळेस महिलांच्या संबंधी होत्या. त्यांना त्यांचा अधिकार मिळण्यासाठी विशेषतः त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक उपक्रम राबवले. केशवपंत उपक्रम आहे, अनेक उपक्रम आहेत. त्यानंतर मग अशा पद्धतीचे उपक्रम लोकांना जनजागृती केली. किमान नक्कीच 9व्या वर्षी जेव्हा त्यांचं लग्न झालं त्यावेळेस शिकलेल्या नव्हत्या. 11 वर्षाचे ज्योतिराव 9 वर्षाचे आपल्या ज्योतिरावांनी त्यांनी त्यावेळेस शिकवलं. आणि 1948 मध्ये भिडेवाड्या पहिली शाळा काढली. त्या शाळेच्या त्या शिक्षिका झाल्या, मुख्याध्यापिका झाल्या आणि शाळेचं सर्व त्यांनी सांभाळलं. आणि त्यांनी खरं म्हणजे कुठल्याही देवदेवतांना कधी मानलं नाही.